जरूर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि या मॅचचा आनंद घ्या। खासदार चषक 2025 अतिशय एक दमदार असं आयोजन पाहायला मिळतं। कल्पेजी पाटील या स्पर्धेचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतात। दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आपण पाहतायत। आरसीसी पेठ वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025 दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील। सामन्याला होते सुरुवात। ये मैच को ही अपने को पाने दो बजे सामन्याला होते सुरुवात। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। टॉस जिंकल्यानंतर अनुभव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो या संघाचा आहे। दीपेश फाउंडेशन अर्थातच दिनेशजी पाटील प्रेझेंट। आरसीसी पेठ ही टीम आपल्याला पाहायला मिळते या विभागामध्ये। प्रथमतः या संघाला मागणी आणि दिनेशजी पाटील यांच्या एका शब्दाला विनंतीस मान देऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला या राजावलीच्या मैदानात आणि या खासदार चषकामध्ये। सामन्याला होते सुरुवात। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच मिस्टर राहुल अँड ऑल टीम। परशुराम पाटील सरांना आपण पाहतायत, त्याचप्रमाणे प्रतापजी पाटील प्रतापजी भोईर आपण पाहू शकाल आणि एका साईडला आपण आहेत मॉन्टी घोडेकर सर। सामन्याला होते सुरुवात। पहिलं षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल। पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत ऑन साइडला खेळला गेलाय, एक्झिक्यूट केला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल। 4 धावांकरता अमित तांडेलच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत झन्नाटेदार सुरुवात, 4 रन। ती चुकी करणार नाहीयेत मिस्टर विघ्नेश साखरतोडे। अतिशय चांगला चेंडू कॅरी करत असताना पाहायला मिळतोय। हा बॉल कॅरी केला गेला, ऑन साइडला खेळत होते, बॅटचा टॉपेज लागला आणि अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपत असताना खूप चांगला कॅमेरा वर्क आणि विघ्नेश साखरतोडे ज्याच्या नावावर एक बाईक पाहायला मिळते। अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट ज्याने हाताळले गेले, फोर्स केला होता, फोरआर्मचा चांगला वापर केला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय सर्कल मध्ये। अतिशय चांगला दमदार झेल फलंदाज या वेळेला बॅक टू द डगआउट मिस्टर तन्वीरला आपण पाहतायत। एका साईडला बंटी आणि तन्वीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तन्वीर बॅक टू द डगआउट बातचीत करत असताना अमित तांडेल, विघ्नेश साखरतोडे, चार्ल्स गावत्याला आपण पाहतायत। एक अनुभवी खेळाडू प्रशांत घरतला आपण पाहू शकाल। कालची रात्र 3 वाजले होते। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि संपूर्ण मैदानात एकच जल्लोष होत होता। डिसिजन पेंडिंग आणि त्याचे साक्षीदार काल आम्ही सुद्धा होतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये। आणि जेव्हा मात्र 3 वाजता तो डिसिजन आला आणि त्यानंतर आदित्य 11 टीम पुढे येत असताना पाहायला मिळाली काशीनाथ दादा पाटील यांची आणि प्रशांत घरत त्या धावेला कधीच विसरणार नाही। 27 फेब्रुवारीचा दिवस। कालच्या दिवसात सोहेल कोण विसरेल, ज्या पद्धतीने
अतिशय चांगला रंगतदार सामना झाला होता आणि या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एका साईडला प्रशांत घरत, एका साईडला सोहेलला आपण पाहिलं आज समोरासमोर खेळत असताना पाहायला मिळतात. हा योगच भेटीचा. अप्रतिम ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. काय जबरदस्त फटका आहे, परंतु तिथे मकरंद पाटीलला चेंडू बीट करत निघून जाईल. 4 धावन करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी खासदार चषक चौकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. अमित तांडेलची सुद्धा खासियत विसरून चालणार नाहीये. स्पेशालिटी आहे अनेक विकेट हॅट्रिक. ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणा, ओपन क्रिकेटमध्ये, आमदार चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो सफाळे विराथन बुद्रुकच्या मैदानात. बॉल फेकून झाले 4. निलेश भोईरामाला ही माहिती देत असताना एका साईडला साई कृष्ण अतिशय चांगले ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळतात प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून. अप्रतिम चांगला फटका त्याला आहे. बराच वेळ चेंडू राहिलाय, मात्र विघ्नेशने ट्राय केली नाही आणि इथून आपण पाहू शकाल थोडेसे डबल माइंड मध्ये गेले. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता वी फॅक्टर मध्ये हा दुसरा चौकार पाहायला मिळतो सोहेल शेखच्या बॅट मधून. क्लास. संघाची धावसंख्या 12 रन. दीपेश फाउंडेशन, दिनेजी पाटील प्रेझेंट. आपण पाहतायत आरसीसी पेठ. लो फुल टॉस बॉल होता. बॉलमॅनचा चांगला वापर केला होता. एक्झॅक्टली चेंडू आपण पाहतायत विघ्नेशच्या थोडासा पुढे पडला. अर्थातच उलटा अर्थी झेल घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे झेल कित्येक विघ्नेशने आपल्या नावावर केलेत, परंतु आता थोडासा विचार विनिमय करत असेल. झेल घ्यायला हवा होता, कारण सोहेल शेख एक मातब्बर खेळाडू, डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा दृष्टिकोन जरूर ठेवला गेला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. प्रताप पुरी या ठिकाणी वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. संघाची धावसंख्या 13. चांगली स्टार्ट झाली आतापर्यंत दीपेश फाउंडेशन आरसीसी पेठ टीमची. जसा सोहेल शेख आला तशा धावा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अनुभवी खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने प्रशांत घरतची हीच इच्छा होती की याच टप्प्यावर तुला गोलंदाजी करायची आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर फुलर लेंथ बॉल, वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतात. हेच 2 बॉल तुम्हाला जास्तीत जास्त वाचवू शकतात षटकार चौकारांपासून. आणि अमित तांडेल गेली कित्येक वर्ष आपण पाहतात लेफ्ट आर्म गोल्डन इरा आहे आणि त्याच अँगलने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ झाला. दीपेश फाउंडेशन प्रेझेंट. आरसीसी पेठ टीम जाऊन पोहोचते 13 वर. पहिला धक्का बसल्यानंतर आपण पाहतायत लवकरात लवकर पहिला गडी बाद झाला आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेले. बंटीला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. एका साईडला सोहेल आपण पाहताय. सोहेल आल्या 2 चौकार ठोकतोय, त्यामध्ये 2 बॉल डॉट जरूर आले. मकरंदने जबरदस्त बॅटिंग केली एमसीसी क्रिकेट क्लब आगाशीच्या मैदानात, परंतु तोकडे प्रयत्न राहिले. एक लेदर क्रिकेटचा क्लास, एक मॅन ऑफ द मॅच जरूर मिळाली होती. हरकत नाही. आत्ताच कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटला त्याने जरूर वेळ दिलेला आहे, परंतु लेदर क्रिकेटचा क्लास अफलातून आहे या खेळाडूचा. या बॉलला मात्र आपण पाहताय सरळ चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षेच्या अभिवादनासाठी. स्पेशली जीवन शर्मा यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून येईल. 6. रन्स.
क्लीन बॉल, दांडी गोल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहा काय बॉल टाकलाय, अतिशय चांगला बॉल. सुपर डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. काय बॉलिंग यावेळेला हर्षद मेहरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. लाइन मारने का झालेली आहे फलंदाज बंटीची. सोहेल शेखने यावेळेला सांगितलं तुला रिव्हर्स स्वीप मारण्याची काहीच आवश्यकता नव्हती आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत जसे बॉल येत आहेत. बंटीने एक षटकार ठोकला होता ऑन साईडला. चांगला बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला होता. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. ताकद नजाकत नमीच्या बॅट मधून येतोय. षटकार 6. चार बॉलच्या समाप्तीनंतर 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 ला 2. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक रन मेल मिस्टर अमित तांडेल पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट. दीपेश फाउंडेशन प्रेझेंट, आरसीसी पेट तर एका साईडला 2020 बॉयज अर्नाळा. राजेजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या साईडला कल्पेजी पाटील आपण पाहू शकाल. संपूर्ण ही मंडळी यांनी अथक परिश्रम, अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला खासदार चषकाला परिपूर्ण रंग भरलेत. आणि आजचा सलग तिसरा दिवस डे अँड नाईटचा फॉर्मॅट. 26 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल आहे हर्षद मेहर. मागील 3 ते 4 वर्षामध्ये हर्षदने जी प्रगती केली ती वाखण्याजोगे पाहायला मिळते. काहीतरी कानमंत्र देत असताना प्रशांत घरत. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा परिपूर्ण फायदा एक गाव एक. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 रन मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. हा ना करता करता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. दीपेश फाउंडेशन आरसीसी पेट या टीमची धावसंख्या 29 ला 2 षटकाच्या समाप्तीनंतर. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक. या आपण ऐकूया डिस्क जॉकीला.
परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, परंतु गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. कारण शनिवार रविवार फक्त क्रिकेट खेळायचे, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. सोमवार ते रविवार हे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सकाळ दुपार संध्याकाळ, ऊन वारा पाऊस, हिवाळा उन्हाळा पावसाळा, काहीही असो, फक्त क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आमच्या नसानसामध्ये आहे. आणि क्रिकेटचा खेळ आज किती उंचावलाय, कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढे टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर येईल, क्रेज वाढेल. परंतु आज आपल्याला पाहायला मिळतात हे सुवर्ण दिवस आज आमच्या ग्रामीण क्रिकेटरला सुद्धा आलेले आहेत. आणि त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर त्यांचे कष्ट सुद्धा आहेत. फक्त सुगीचे दिवस आले म्हणून चालणार नाही. त्यांनी अथक परिश्रम मेहनत घेतली आणि कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नसतं. त्यासाठी तुम्हाला अहोरात्र झिजावं लागतं. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला महत्व आहे. 29ला 2 धक्के, स्विचचा फटका, सोहेल शेखच्या बॅट मधून क्लास. पहिल्याच बॉलवर आपण पाहताय दमदार आणि शानदार खासदार चषक षटकार 6. याच आपण पाहिलं तर दीपेश फाउंडेशन प्रेझेंट आपण पाहू शकलात. दीपेश स्मृती चषकामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला होता टिवरीच्या मैदानात. आणि खऱ्या अर्थानं दिनेशजी पाटील साहेब यांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं. सुपला अर्थातच योगेश वाघ यांचा आपण आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय डीजेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35. काय फटका खेळला होता, ग्रीप बदलली होती, त्या पोझिशन मध्ये आले, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलं. स्विच हिटचा फटका हा स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करणारा सोहेल शेखला आपण पाहिलं. चांगली बॅटिंग करताना 6 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. जसा बॉल येईल तशी मात्र दिशा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35ला 2 धक्के बसले गेलेत. विघ्नेशचा हा बॉल. आता मात्र विघ्नेश हार मानणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप हे मात्र या खेळाडूच्या रक्तातच आहे. मी कधी हार मानणार नाही. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य असला, प्रतिस्पर्धी संघ ज्या पद्धतीने नामवंत असला किंवा खेळाडू तो नामवंत असला तरी सुद्धा मात्र माझ्यामध्ये सुद्धा ती गुणवत्ता आहे हे या बॉलने दाखवलं. अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु सोहेल शेख थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल षटकार 6. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41 झालेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 बॉल आणि 23 रन. ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना सोहेल शेखने, ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. अप्रतिम चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट थ्रो. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. 2020 बॉयज टीम आपण पाहिलं तर थोडस कुठेतरी बॅकफुटला जात असताना विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज, परंतु विकेट काही मिळत नाहीये. साईडला खेळला गेलाय. चांगला फटका नमीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत फार वेगाने, परंतु तिथे चुकी झाली मिस्टर ॲलन आणि बॅकअप चांगला मिळाला मकरंद पाटीलच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी येईपर्यंत
धावा ऍड होतील त्या 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44-44. लॉस ऑफ 2 विकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. 9 बॉलमध्ये 24 रन सोहिल शेखच्या बॅटमधून आणि नमितच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 9 रन. चांगली गुड पार्टनरशिप. इथून सरळ चेंडू निघून जाईल आणि काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना फार वेग होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. आपण प्रिव्हियस बॉल पाहू शकता, थोडेसे शफल झाले होते आणि डावी यष्टी उद्ध्वस्त केली गेली. फलंदाज बाद. नमितला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट तिसऱ्या षटकातील. 48ला आतापर्यंत आपण पाहतायत तिसरी विकेट. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 शेवटचा आणि अंतिम षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये अनुभवी गोलंदाज खूप काही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात, परंतु कधी कामगिरी चांगली करतील तर ज्या वेळेला तुमच्याकडे सातत्य असेल, प्रॅक्टिस असेल, अशा वेळेला अनुभव तर कामास येतोच, परंतु या गोष्टीमुळे अजून तुमची चमक निर्माण होते. बॉल आपण पाहिला तर खूपच ऑफ्टमच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मॉन्टे घोडेकर सरांकडून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 44-45. 45 रन झालेले आहेत. चार्ल्स पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विघ्नेश काहीतरी कानमंत्र देताना आपल्या संघ सहकार्याला अर्थातच गोलंदाजाला हे कानमंत्र सुद्धा खूप काही सांगून जातात, दिलासा देतात. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. उंचीवर चेंडू निघून जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येतील का, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडासा अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे कॅच ड्राफ्ट होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतायत जयेश पुढे सरसावले गेले होते. तारेला जर विद्युत तारेला बॉल लागला तर डेड बॉल आहे, परंतु कोणत्याही पद्धतीने आपण पाहू शकतायत की तिथे स्पर्श झाला नव्हता आणि त्यामुळे पंचांनी तिथे जरूर विचारपूस केली. हा बॉल जो फॉलो केला गेलाय कॅमेरामॅनच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचले होते, परंतु थोडासा अडथळा निर्माण झाला. 45 वरून धावसंख्या पुढे जाते. 47 वर कॅप मध्ये जाण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु इथून आपण पाहतोय सोहेल शेख स्वतः सांगतायत बॅटरला नॉन स्ट्राईक एंडच्या अविनाशला की सॅक्रिफाईस करावी लागेल तुला विकेट, कारण आतापर्यंत माझ्या बॅटमधून धावा आलेत. हा समंजसपणाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतायत आतापर्यंत सोहेल शेख. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन. खासदार चषक 2025 आपण पाहतायत. जो संघ जिंकेल तो संघ दियान 11 गावदे धानिव या टीम बरोबर 2 हात करेल आणि ती शेवटची मॅच आपल्या डोळ्यासमोर त्यांना पाहायला मिळणार आहे. कोणता संघ पुढे येईल. आरसीसी पेट टीमने पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आणि खास करून दिनेश पाटील यांनी सांगितलं असेल, स्वतःच्या मनाला विचारलं असेल, हो मी चांगली टीम घेऊन आलो आणि जरूर आमच्या प्रेक्षकांचे पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली, यात ते मात्र शंका नाही आहे. कारण एखादा पॅकेज जेव्हा टीम आमंत्रित करतो त्यावेळेला त्याच्या मनाला एक सॅटिस्फाईड मिळतं की चांगले खेळा, उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळा आणि 100% मेहनत करा, बाकी काही नको. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. ही ताकद आहे चार्ल्सची. गेली कित्येक वर्ष चार्ल्सने आपल्या
स्वतःच्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजाला घाम फोडला आणि अनेक गोलंदाजाला घाम फोडला असा हा गोलंदाज चार्ल्स गावदेला आपण पाहतायत. एक स्वतः प्रशिक्षक आहेत लेदर बॉल चे. बरेच खेळाडूंना धडे गिरवताना पाहायला मिळतात, शिक्षण देतात प्रशिक्षण. 48 ला 4. चांगला बॉल, बॅटची एज घेत प्रशांत घरत पुढे सरसावले होते, जंप मारली होती, परंतु इथे फिल्डिंग थोडीशी जरूर आपण पाहताय ढिसा झाली आणि पाहता पाहता 2 धावा सोहेल शेखच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचली गेली. दीपेश फाउंडेशन प्रेझेंट, आरसीसी पेट टीम. थोडासा टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउटच्या दिशेने 50 झालेले आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. निलेश आम्हाला दर्शवत आहेत 3 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ झाला आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष. चांगला बॉल यावेळेला जरूर होता, परंतु बॅटचा फ्लो अतिशय सुंदर, दर्जेदार चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय सोहेल शेख. म्हणून मी उल्लेख केला होता, चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू आहे. असं नाहीये की वेडे खेळले जात आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट टायमिंग, वंडरफुल. 4 रन या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54-54. पुन्हा अप्रतिम. पुन्हा एकदा चांगल्या बॉलला एक्झिक्यूट करत असताना इनफिल्डच्या वरून खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय चांगला दमदार हा चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. खासदार चषक चौकार. - 2025 प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः. टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळते. हे स्लोगन आहे. कल्पेश पाटील एका साईडला आपण पाहू शकाल, तर एका साईडला आपण पाहतायत नंदकुमार पाटील. हे या स्पर्धेची अनमान शान आहेत. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहतायत. 59 धावांचं सोहेल शेखने जी बॅटिंग केली, झंझावती बॅटिंग. 12 बॉल मध्ये 33 रनचं वादळ घोंगावलं गेलं होतं. त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार. अतिशय चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. 2 बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये A1 ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. प्रशांत घरत आणि जयेश घरत. जयूला आपण पाहू शकतायत. टेनिक्स बॉल, येलो हेवी बॉल आहेत. वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती पाहता आपण पाहतायत की वेगवेगळे चेंडू यूज केले जातात. भिवंडीमध्ये गेलात तर निव्याचे चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळतात. चॅलेंज ग्राउंडवर गेलात तर तुम्हाला
50 वर्षाची परंपरा MRI बॉल पाहायला मिळतील, कारण ते चॅलेंज ग्राउंड आहे. टेनिक्स बॉल आले, सिक्सर सुप्रीमो आपल्याला पाहायला मिळतो, गुड शॉटचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 24 कॅरेट बॉल फुल टॉस आपण पाहू शकाल. टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे वेगवेगळे फॉर्मॅट मध्ये आपण ते यूज केले जातात. चला फिल्डिंग सजून घ्या, सामन्याला होईल सुरुवात. 59 धावांचं टार्गेट सेट केले गेले. सामन्याला होईल सुरुवात. दोन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सगळं पोझिशन आहे, पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं आणि या खेळाडूकडे ती गुणवत्ता ठासून भरले. 2020 बॉयज प्रशांत घरत स्ट्राइक एंड कडे आपण पाहत आहेत. एक बिग फाइट, बिग मॅच, बिग बॅटल पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. अंडर फ्लड स्लाइड मध्ये मॅच खेळण्याची एक वेगळी कला असते काही खेळाडूंकडे आणि ते RCC फेट या संघाकडे ते आहे. दिपेश फाउंडेशन आज प्रेझेंट करतायत दिनेशजी पाटील. गावदेवी धानिव या संघाला सुद्धा तो अनुभव आहे. आता हळूहळू अनुभव अर्ना टीमला सुद्धा येताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल ऑन साइडला प्रशांत घरतच्या बॅट मधून येतोय. चांगला फटका, परंतु सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता नंदकुमार पाटील यांच्या स्वागतासाठी या स्पर्धेचे प्रायोजक यांना अभिवादन करणारा हा खणखणीत चौकार. सुरुवात चांगली झाली बंटीच्या विरोधात. चांगला बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळले गेले. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल, कारण दोन्ही बंधू स्ट्रॉंग आहेत. चित्याच्या चपळाईने धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 6 या धावसंख्येवर. जर 59 धावांचं टार्गेट सेट केलं प्रशांत घरत चांगली सुरुवात करून देत असताना. प्रतिस्पर्धी संघाने जशी बॅटिंग केली तशीच बॅटिंग मात्र प्रशांत घरत करेल का? सोहेल शेखने जशी बॅटिंग केली तशीच प्रशांत घरत मात्र एका बाजूने बॅटिंग करेल का? संघाला विजय करून देईल का? सर्व काही गोष्टी सारासार विचार करत असतील. बॅक टू द बॉलर, जरूर खेळले गेलंय. फिल्डिंग थोडीशी लूज झाली, तिथे सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहा थोडेसे लेझी राहिले होते. आता 1-1 रन्स आणि 1-1 बॉल या महत्वपूर्ण लढतीमध्ये धडकी भरवणारा आहे. 8 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. 59 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने जवळपास खेळायचं आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. सुपर टायमिंग, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह, मॅग्निफिसंट टायमिंग. व्हॉट अ शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धाव हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 13.
13 या धावसंख्येवर चांगली स्टार्ट मिळून दिले गेले. प्रशांत घरातला माहिती आहे कोणत्या सिच्युएशन मध्ये कशा कंडिशन मध्ये बॅटिंग करायची आहे, कोणता गोलंदाज कसा आहे, त्याच्या विरोधात कसं अटॅक करायचंय आणि त्यासाठीच या खेळाडूला ऑल इंडिया ओपनची मागणी हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट पासून तो दूर जात नाहीये. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्या एक फॉर्मॅट आपल्या गावाला विसरत नाही, कारण दोन गोष्टी आपल्याला शाळेत शिकवलेल्या असतात, एक कृतज्ञ आणि कृतज्ञ. या दोन गोष्टींमुळे तुम्हाला खूप काही इफेक्ट पडतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पाठीमागे चेंडू निघून जाईल तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 15च्या सरासरीने जवळजवळ खेळायचं आहे, परंतु इथे 14च्या सरासरीने खेळत असताना कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 13, म्हणजेच इथून एक धावेने पुढे आहे आणि विकेट कोणतीही गेलेली नाहीये, म्हणजे जमेची बाजू ही सुद्धा असू शकते. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जवळजवळ 46. 15.33चा आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय. एक रन एक बॉल महत्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, नो डाऊट अबाउट इट. कारण हे सर्व खेळाडू जाणतात कोणत्या संघाच्या विरोधात कसं खेळायचं. आणि रात्री जास्तीत जास्त आपण पाहिलं अंडर फ्लड स्लाइट मध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव हा आरसीसी पेट टीम कडे आहे. अर्नाड टीम आपण पाहतात, कारण पालघरमध्ये फार कमी प्रमाणात नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत का हा अनुभव ते स्वतः घेत असताना आमदार चषक स्वतः गाजवलं गेलं होतं. ऑल इंडिया ओपन टीमच्या अगेन जी खेळी केली होती अर्नाड टीमने आणि त्या संघाला पराभूत करून लाख मोलाची स्पर्धा जिंकली होती ती विराटन बुद्रुकच्या मैदानात. हा सुद्धा एक इतिहास रचला गेला होता. एबी ट्रॉफी सुद्धा खेळलेत, शिवनेरी ट्रॉफी सुद्धा आपण पाहू शकतायत. म्हणजेच 5 ते 6 टुर्नामेंट जर आपण पाहिलं तर खेळण्याचा अनुभव एका वर्षामध्ये सातत्याने असतो. या सीझन मध्ये तर आरसीसी फेट आपण पाहिलं तर खूप काही अनुभव सांगतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एक रन तर जरूर मिळेल का? डेफिनेटली एक रन जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. म्हणतात ना की एखादा खेळाडू मैदानात हरलेला खेळाडू पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला खेळाडू पुन्हा जिंकू शकत नाही. तर एक मनाला उभारी द्यायला हवी की आपण जिंकू शकतो या मॅच मध्ये. दोन्ही संघांकडे ती चॅलेंज आहे आणि डू ऑर डाय असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 15 रन झालेले आहेत, 59चं टार्गेट. अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साइडला काय फटका खेळलाय, शॉट ऑफ द मॅच. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. कणखर झन्नाटीदार अफलातून टायमिंग, चौकार. हस्तो फलंदाज प्रशांत गरज याने सुप्रीमो ट्रॉफी मध्ये चांगली बॅटिंग केली होती अनिकेत राऊतच्या संघामध्ये खेळत असताना, परंतु तोकडे प्रयत्न पडले. ऑन साइडला खेळला गेलाय, अतिशय शानदार. हा सुद्धा चौकार येईल, नो डाऊट अबाउट इट. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. व्हॉट अ शॉट. लगातार हा दुसरा चौकार. काय बॅटिंग केली आतापर्यंत प्रशांत गरजने. अर्नाड टीम आपण पाहतायत प्रेझेंट केलंय.
ऑफ साईडला जरूर खेळण्यात यश प्राप्त झालं होतं. फिल्डिंग चांगली झाली, जरी कॅच ड्रॉप झाला तिथून चौकारात परावर्तित होऊ शकलं असतं. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 रन. जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले अरबाज प्रत्येक कोणत्याही गोलंदाजाला. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले आणि इथे कॅच ड्रॉफ्ट झाल्यानंतर सुद्धा आपण पाहू शकतायत 4 रन मिळतील. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. एक झेल किती काही भरपूर काही सांगून जाऊ शकतो, हे सांगण्याची गरज नाहीये. 28 रन झालेत. सामना एकंदरीत आपण पाहू शकतायत आता रंगतदार स्थितीमध्ये. बॉल फेकून झालेत 5. या षटकामध्ये 3 चौकार आलेत. अरबाजच्या गोलंदाजीवर थोडस ढिसा क्षेत्ररक्षण, सुरेख साथ मिळत नाहीये संघ सहकार्यांच्या अर्थातच फिल्डरची. 13 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 31 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बंधू आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना आज आगाशीच्या मैदानात सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. या दोन बंधूंनी तो सातत्य तेच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास अरबाज विकेट टेकर गोलंदाज आहे. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने आता हाताळला गेला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता 12 बॉल विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण. प्रशांत 22 धावांची खेळी करत असताना नीड 31 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 20 बॉयज अर्नाळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे पॅकर्स त्यांना मिळतात. प्रतिस्पर्धी संघाच्या 29 धावा होत्या 2 षटकांमध्ये आणि इथे 3 धावेने 1 धावेने मागे राहिलाय आणि विकेट कोणतीही गेलेली नाहीये. प्रतिस्पर्धी संघाच्या 2 विकेट्स कंपॅरिझन करताना आपण पाहतायत, म्हणजे सामना परफेक्ट चाललेला आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉल मध्ये 31 रन. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. जिद्दीने खेळावं लागेल. म्हणतात ना हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका क्रिकेटच्या मैदानामध्ये. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला चांगला खेळ दोन्ही संघाला करावा लागेल. खासदार चषक 2025 उत्कंठा शिगेला पोहोचले. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात प्रिन्स मूवीज या चॅनलवर, त्या सर्वांचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत कल्पेजी पाटील यांच्या वतीने. तर 12 बॉल आणि 31 रनची आवश्यकता. 15.50 आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. मॅग्निफिसंट मॅच. बारा बॉल 31 रन. प्रशांत 22 धावांची खेळी करतोय. जिशान गोलंदाजी मार्कवर. या बॉला स्विचिटचा फटका प्रशांत गरजच्या बॅट मधून उलटा खेळलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ही ताकद आहे, नजाकत आहे. चौकार. ज्यासाठी आता मात्र आपण पाहताय 27 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 27. रिस्क घेतायत प्रशांत गरत. माहिती आहे जोखीम पत्करावी लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल होता हा जिशानचा. ज्या पद्धतीने आपण पाहतायत हा बॉल परफेक्ट पायावर जाऊन आदळला. अतिशय चांगला खेळ प्रशांत गरजच्या बॅट मधून धावा येत आहेत. 10 बॉल 27 रनची आवश्यकता. जिशानने काय कमबॅक केलंय. वाकणीजोगी गोलंदाजी करत असताना हा दुसरा बॉल आपण पाहिला.
अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. डिसाय फिल्डिंग आणि इथून मात्र तुम्ही जर चुकांवर चुका करतील, प्रशांत गरज सारख्या फलंदाजाला तुम्ही स्ट्राईक एंडकडे आणतील तर कदाचित त्याचा नतीजा हा वेगळा असेल. कारण या गोष्टी बारीक सारीक गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 25 रन. चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत पहिला बॉल व्यतिरिक्त, परंतु इथे मात्र प्रशांत गरत, म्हणून मी म्हटलं होतं की एक चूक तुम्हाला किती महाग ठरू शकेल त्याचा नतीजा वेगळा असेल. जेव्हा मिसफील्ड झाली तिथेच उल्लेख केला होता प्रशांत गरत थांबणार नाहीये. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय, मोडेन पण वाकणार नाही. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. जवळजवळ 41-18 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल तुमच्याकडे आहे. 7 बॉल मध्ये 18 रन. 20-20 बॉयज अर्ना टीम साठी अतिशय चांगली बॅटिंग करत असताना काय प्रदर्शन दाखवलं आतापर्यंत प्रशांत गरत नाही. जरी जिशान चांगली गोलंदाजी करत असला, पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर त्याने 3 बॉल सुरळीत टाकले होते. मिसफील्डचा फायदा मिळाला. प्रशांत गरत नॉन स्ट्राईक एंड कडे राहिला असता, परंतु तो स्ट्राईक एंडला गेला आणि तिथून तो षटकार, काय फटका खेळला होता. ताकद, नजाकत आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा तो सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. 13 बॉल 35 प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग. एकाकी झुंज देत असताना त्याचे पार्टनर अर्थातच एवन ब्रदर जोडी आपल्याला पाहायला मिळते. जयू घरत. रन झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. काय मॅच रंगले. 59 धावा जरी प्रतिस्पर्धी संघ दीपेश फाउंडेशन प्रेझेंट आदरणीय दिनेजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आरसीसी पेठ, या संघाला सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत प्रतिम चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. परफेक्ट व्हाईट यॉर्कर कसा असावा जिशानने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. चांगला चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 6 बॉल 18 रन झालेत. यंदाच्या सीझन मध्ये आपण भरपूर काही पाहिले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 6-29 समीकरण तर फार रंगलं, परंतु त्यानंतर 6 बॉल 6 रन होऊ शकल्या नाहीत. 6 बॉल 18 रन झालेले आहेत. 6 बॉल 3 धावा झालेले नाहीयेत. 7 बॉल 3 धावा झालेले नाहीयेत. अंडर 25 मध्ये विश्वनाथ जाधव त्याचा साक्षीदार या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. कारण 6 बॉल 3 रनची आवश्यकता असताना विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये चेंडू दिला. टीम 94 कॉमन अचिव्हर स्पोर्ट्स या टीम मधून खेळत असताना समोरचा संघ होता एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे आणि तिथे 6 बॉल 2 धावा आल्या आणि सुपर ओव्हर झाली आणि त्यामध्ये टीम 94 कॉमन अचिव्हर स्पोर्ट्स संघाने बाजी मारली. अंतिम 8 मध्ये पोहोचले गेले होते. या गोष्टी होतच राहतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. त्याचा इतिहास चाळला जातो, वाचला जातो आणि लिहिला जातो. 6 बॉल 18 ची आवश्यकता. स्ट्राईक एंड कडे प्रशांत गरज. सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय ते खासदार चषक 2025 च्या माध्यमातून. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. जतीन येतोय गोलंदाजी मार्कवर. जतीनवर सर्व काही आता दारोमदार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी करावी लागेल. इथून जर चुकी केली तर कदाचित दोन्ही संघांमधून एका संघाला पराभूत निश्चितच आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रशांतला चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज जतीन कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक मातब्बर खेळाडू समोर दबाव असतो, नो डाऊट अबाउट इट. त्यावेळेला तुम्ही वेगळ्या विभागात जाता, त्यावेळेला तुम्ही फ्रीली माइंडने खेळता तर त्या मॅचला एन्जॉय करता. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा प्रशांत गरजच्या बॅटमधून तर चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत झन्नाटेदार चौकार.
आहे पहिल्याच बॉलवर चौकार. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत मिस्टर जतीन कमबॅक करत असताना 3-1-4. जबरदस्त हा बॉल आपण पाहतायत. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहू शकाल. जसा चेंडू मात्र ह्या वेळेला डिलिव्हर्ड झाला आणि प्रशांत घरत अचंबित झाले. राईज झाला बॉल. ज्या वेळेला पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी आपण पाहू शकाल. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 4-14चं समीकरण. तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उसी घेणारा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न प्रशांत घरतचा होता. एक नंतर मेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथून आपण पाहू शकतायत जयूला परतावं लागेल की काय. आणि यस डेफिनेटली जयूला परतावं लागेल. जयेश घरतला फार वेगाने निघाले होते असं वाटलं एका क्षणाला की क्रॉस झालेले नाहीयेत, परंतु इथे क्रॉस झाले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46. बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये आणि प्रेक्षक म्हणजेच अनलिमिटेड पॉवर. प्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. काय जतीनने गोलंदाजी केले. प्रशांत घरत सारख्या फलंदाजाला तिथे थांबून ठेवलंय, जखडवून ठेवलंय. आणि जेव्हा पहिला चौकार आल्यानंतर जतीनने दुसरा बॉल जो डिलिव्हर्ड केला ना, तिथेच त्याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन स्पष्टपणे दिसले की मी मॅच विन करून देऊ शकतो आरसीसी पेट टीमला. अशा कित्येक मॅचेस जतीनने फिरवले असतील आणि करिअरची दुसरी मॅच खेळतोय. हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. आमचे 12th मॅन हा सुद्धा एक हिस्सा असतो प्लेइंग 11चा. जरी तो मैदानात उतरला नसला तरी सुद्धा त्याचे संपूर्ण श्रेय या खेळाडूला सुद्धा दिले पाहिजेत. आणि चांगला बॉल दुसऱ्याच मॅच मध्ये काय जतीनने गोलंदाजी केले. म्हणजेच यावरून स्पष्ट होतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जतीन एक ट्रम्प कार्ड गोलंदाज बनेल. गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सोहेल शेख यावेळेला दर्शवत असताना बंटी जोशी पुढे सरसावत आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश फाउंडेशन प्रेझेंट. दिनेश पाटील आरसीसी पेठ मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्मित हर्ष त्यांच्या चेहऱ्यावर. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच यायचंय. या दियान 11 गावदेवी धानीव टीम. कल्पेशजी पाटील आपण पाहतायत आणि परशुराम पाटील साहेब बातचीत करत असताना एकमेकांशी.
सोहेल शेख ठरत आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल 33 रन. सोहेल आपण या. सोहेल टॉस साठी लगेच येत आहेत. तर नीरज कुमार अर्थातच कळवा यांना आपण पाहू शकतायत. वेल प्लेड सोहेल शेख. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच देऊया. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जतीनला देऊया आपण. मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतायत सोहेल शेख, समर्पित करतायत या खेळाडूला. या जतीन, त्वरित या, धावत या, पळत या. जतीनच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य दुसऱ्या बॉल नंतर पाहिलं आणि तिथून त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल होता तो अफलातून पाहायला मिळाला. या आपण टॉस सुद्धा लगेच करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मॅन ऑफ द मॅच जयदीप पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच. जतीन अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि या आपण मेडल देऊन सन्मानित या ठिकाणी करीत आहोत. सोहेल शेख एक मोठ्या मनाचे आहेत. दुसरीच मॅच खेळत आहेत जतीन आणि जतीन अप्रतिम. जतीन जास्त विचारणार नाहीये. जतीन कसं वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केली? सोहेल शेख यांना मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर समर्पित केले, कसं वाटतं, कसं फील करतोय? मला सोहेल शेखनी आपला मॅन ऑफ द मॅच प्रमोट केले म्हणून धन्यवाद. तर जास्त बोलत नाहीयेत परंतु गोलंदाजीने उत्तर देतात. या आपण टॉस करूया लगेच. जयदीप पाटील या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत, कल्पेजी पाटील. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत तर टॉस या ठिकाणी केला जाईल. खासदार मयंक एंटरप्राइजेस. सोहेल टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला एकंदरीत? कलवा टॉस जीता है, क्या फैसला रहेगा? बॅटिंग. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. थँक्यू व्हेरी मच अर्नाळा टीम 2020 बॉयज. आपण आलात, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. बॅटिंग स्वीकारले अर्थातच दियान 11 गावदेवी धानी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. तर या आपण या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या नंदकुमार पाटील साहेब, संदीप गावणसरांची इच्छा आहे की आपल्या शुभ हस्ते ज्यांनी उन्हाळी पावसाळी जास्तीत जास्त पाहिलेत, जयदीप पाटील यांची सुद्धा इच्छा आपण पाहतायत. पिताश्री आणि पाटील परिवारातर्फेच आपण सत्कार करूया. या कल्पेजी पाटील आपण सुद्धा या. आपण एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, बापाणे गावातील पोलीस पाटील या नात्याने जास्तीत जास्त ओळख ज्यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर गोडी जी लागली ती समालोचनाची आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. भालचंद्र ठाकूर यांना गुरुवर्य मानत ज्या पद्धतीने त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि पाऊल ठेवल्यानंतर भले कितीही संकट आली, कितीही समस्या आल्या, परंतु त्यांनी आपली हार मानली नाही. जरी इंजुरीने त्रस्त झाले तरी सुद्धा मी माझा माईक सोडणार नाही, हे त्यांचं ब्रीद वाक्य पाहायला मिळालं. आणि संदीपजी गावण सर, आपलं खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच कॉपरेट केलंय, तर आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या आपण त्यांचा आवाज या ठिकाणी संदीपजी गावण सरांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद, शुभरात्री. थँक्यू सो मच. आयोजक कमिटी मेंबरचा मी आभार मानतोय. खरं तर फायनल डे साठी सुद्धा मला आमंत्रण होतं शेवटच्या दिवसामध्ये. त्या शेवटच्या दिवशी मी धावतं समालोचन करण्याकरता उपलब्ध राहू शकणार नाही. तरीसुद्धा सुरुवातीचे 2 ते 3 तास मी देण्याची ग्वाही या ठिकाणी देतोय. फायनल डेला आयोजक भरपूर प्रेम आम्हाला नेहमीच देत असत. आमच्या नंदू तात्या कुठेही भेटले तरी साथ प्रतिसाद देणं हे ते त्यांचं कर्तव्य समजत आहेत. आमचे काका आहेत
आणि त्यांचे सुपुत्र कल्पेश पाटील